नमस्कार. तुम्ही बघत आहात गौरी हर क्रिएशन हा यूट्यूब चॅनल. आजच्या या भागामध्ये मी तुम्हाला मोत्याचं तोरण कसं करायचं हे शिकवणार आहे. तर तोरणासाठी इथे मी 6 नंबरचे मणी घेतलेले आहेत. सगळे लाल कलरचा मणी आहे, डार्क लाल कलरचा, आपण याला मरून कलरचा मणी देखील म्हणू शकतो. पिवळ्या रंगाचा आहे आणि हिरव्या रंगाचा आहे. 3 रंगाचे मणी घेतलेले आहेत. 7 नंबरची सुई आहे, 50 नंबरचा धागा आणि शेवटी गाठ मारायची धाग्याच्या आणि धागा कट करण्यासाठी कैची. ओके, तर हे मोत्याचं तोरण जर तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण बघूया तोरण कसं करायचं. तर आजच्या भागात मी तुम्हाला हे खूप सुंदर असं मोत्याचं तोरण कसं करायचं हे शिकवणार आहे. तर धाग्यामध्ये 2 लाल मणी, 1 पिवळा मणी, 2 लाल मणी आणि 1 पिवळा मणी असे एकूण 6 मणी ओवून घ्यायचे आणि जो शेवटचा मणी आहे त्यातून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि 6 मण्यांचं सर्कल करायचं आहे, वर्तुळ करायचं आहे. हे 6 मण्यांचं सर्कल झालं. आता ह्या 6ही मण्यांमधून सुई धागा फिरवून घेऊया. त्यानंतर ह्या जो पिवळा मणी आहे इथून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये 2 लाल, 1 पिवळा, 2 लाल असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एकाच पिवळ्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आपल्याला पट्टी तयार करायची आहे सुरुवातीला. हे 6 मण्यांचं झालं सर्कल. आता ह्या एकदा 6 मण्यांमधून परत एकदा सुई धागा फिरवून घेऊया. इथे या परत पिवळ्या मणीतून सुई धागा बाहेर काढायचा आणि परत एकदा धाग्यामध्ये 2 लाल मणी, 1 पिवळा मणी, 2 लाल मणी 5 मणी ओवून घेऊन ह्या एका पिवळ्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. तर हे 6 राऊंडची पट्टी आपल्याला करायची आहे. हे 3 करून घेतलेत, उरलेले बाकीचे करून घ्यायचे. जेवढं तुमचं दाराचं माप असेल त्या मापाशी पट्टी तयार करून घ्यायची आहे 6 राऊंडची. हे एवढं झालं आहे. मी उरलेलं बाकीचं करून घेते, मग पुढे बघूया काय करायचं ते. तर हे मी एकूण 9 राऊंड करून घेतलेले आहेत. 6-6चेच सर्कल आहेत. एकूण 9 राऊंड केलेले आहेत. माझ्याकडे हे तोरण असल्यामुळे मी हे सध्या तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी म्हणून हे एवढंच केलेलं आहे. तुम्ही तुमचं जे दरवाजाचं तुमचं माप असेल त्या मापानुसार पट्टी तयार करायची आहे. ओके, आता हे 9 राऊंड केल्यानंतर सुई धागा ह्या 2 खालच्या लाल मणीमधून बाहेर काढलेला आहे. इथे आता 1 पिवळ्या रंगाचा मणी, पिवळा मणी आणि 2 लाल मणी, 3 मणी ओवून घ्यायचे. हे बघा, 1 पिवळा मणी, 2 लाल मणी आणि अजून 1 पिवळा मणी, 4 मणी ओवून घेतले. 1 पिवळा, 2 लाल, 1 पिवळा आणि ह्या 2 लाल मण्यांमधूनच सुई धागा बाहेर काढायचा आहे. ह्या 2 लाल मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून घेतल्यानंतर ह्या सर्कलमधून एकदा सुई धागा फिरवून घ्यायचा आहे आणि मग पुढच्या या 2 लाल मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे परत 1 पिवळा मणी ओवून घ्यायचा, 2 लाल मणी, 1 पिवळा मणी, 2 लाल मणी ओवून घेतले. आता हा जो पिवळा मणी आहे इथून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि ह्या 2 खालच्या लाल मण्यांमधून. त्यानंतर परत खालच्या 2 लाल मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. हे सर्कल झाल्यानंतर इथे धागा फिरवायची गरज नाही आहे. हा सर्कल झाल्यानंतर खालच्या 2 लाल मण्यांमधून डायरेक्ट तुम्ही धागा बाहेर काढू शकता. इथे आता 1 पिवळा मणी, 2 लाल मणी घालून या पिवळ्या मणीमधून आणि या 2 लाल मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. तर अशीच ही डबल पट्टी आपल्याला करायची आहे 6 सर्कलची. 1 पिवळा मणी, 2 लाल मणी प्रत्येक ठिकाणी घालायचं आहे आणि पट्टी पूर्ण करायची. तर ही 9 राऊंडची पट्टी मी तयार करून घेतलेली आहे.
खाली 9 राऊंड आहेत, वरती 9 राऊंड आहेत. ओके. आता आपल्याला पुढचं खालचं डिझाईन करायचं आहे. तर त्यासाठी इथे मी हे 1 2 3 हे जे लाल 3 मणी आहेत त्या 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढलेला आहे. आता हे जे 2 मणी आहेत, हे जे 2 सर्कल आहेत ना 6-6चे, त्यातले मधले 2 मणी त्याच्यावरती आपल्याला 6चं सर्कल करायचं आहे. तर धाग्यामध्ये मी एक पिवळा मणी, 2 हिरवे मणी आणि एक पिवळा मणी, 4 मणी ओवून घेतलेत आणि ह्या मधल्या 2 लाल मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर परत पुढच्या एका लाल मणीमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि ह्या आता 2 लाल मणीवरती आपल्याला सर्कल करायचं आहे. त्यामुळे धाग्यामध्ये एक पिवळा मणी आणि 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि पिवळा मणी आणि हे 2 लाल मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे आता या 2 मण्यांमधूनही सुई धागा बाहेर काढून घेऊया. आता हे सर्कल झाल्यानंतर खालचा जो हिरवा मणी आहे इथून सुई धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि धाग्यामध्ये एक हिरवा मणी, पिवळा मणी आणि 3 हिरवे मणी, एकूण 5 मणी ओवून घ्यायचे. एक हिरवा, एक पिवळा आणि 3 हिरवे. आणि हा जो एक हिरवा मणी आहे ह्या एकाच हिरव्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे. ओके. परत पुढच्या 2 हिरव्या मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर परत धाग्यामध्ये एक हिरवा मणी आणि 2 पिवळे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 3 हिरव्या मण्यांमधून 1 2 3 हिरव्या मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर पुढच्या एका हिरव्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये 3 हिरवे मणी आणि एक पिवळा मणी ओवून घ्यायचा आहे, एकूण 4 मणी. आणि ह्या 2 हिरव्या मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. हा सर्कल झाल्यानंतर हा जो हिरवा मणी आहे इथून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये 2 पिवळे मणी, 3 हिरवे मणी असे एकूण 5 मणी ओवून घ्यायचे. 2 पिवळे, 3 हिरवे आणि या एका हिरव्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर पुढच्या 2 पिवळ्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. हा सर्कल झाल्यानंतर या 2 पिवळ्या मण्यांमधून धागा बाहेर काढलेला आहे आणि इथे आता एक पिवळा मणी, एक हिरवा मणी, एक पिवळा मणी 3 मणी ओवून घ्यायचे आणि या 3 पिवळ्या मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. 1 2 3. त्यानंतर परत पुढच्या 2 पिवळ्या मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून घेऊन 2 पिवळे मणी, एक हिरवा मणी 3 मणी ओवून घ्यायचे आणि या 3ही मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. ओके. परत पुढच्या एका हिरव्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे आपल्याकडे 2 मणी आहेत. हे 2 मणी आहेत, हे बघा, पिवळा मणी आणि हिरवा मणी. तर आपल्याला इथे आता 4 मणी ओवून घ्यायचे. तर 4 मणी कसे घ्यायचे, तर 3 हिरवे मणी आणि एक पिवळा मणी असे 4 मणी ओवून घ्यायचे. 3 हिरवे, एक पिवळा आणि या पिवळ्या मणीमधून आणि या हिरव्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता हा खालचा सर्कल झाल्यानंतर एका हिरव्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये एक पिवळा मणी आणि 4 हिरवे मणी असे 5 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एकाच हिरव्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे.
त्यानंतर परत पुढच्या 2 पिवळ्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. प्रत्येक वेळेला धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्या. 2 पिवळ्या मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून घेतल्यानंतर धाग्यामध्ये 1 हिरवा मणी आणि 2 पिवळे मणी ओवून घ्यायचे आणि या 3ही पिवळ्या मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. दोन पुढच्या हिरव्या मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून घेतल्यानंतर धाग्यामध्ये 3 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि या 1 2 3 या हिरव्या मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे तीन हिरव्या मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून घेऊया आणि परत पुढच्या 2 पिवळे जे मणी आहेत तिथूनही सुई धागा बाहेर काढायचा. पुढच्या 2 पिवळ्या मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून घेतल्यानंतर धाग्यामध्ये 3 पिवळे मणी ओवून घ्यायचे आणि हा हिरवा मणी आणि हे 2 पिवळे मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचे. हा इकडे पिवळा राऊंड झाल्यानंतर पुढचा जो हिरवा मणी आहे, एक सिंगल मणी, ह्यातून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये 4 हिरवे मणी ओवून घ्यायचे. 4 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि हा पिवळा मणी आणि हा हिरवा मणी 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचे. हा सर्कल झाल्यानंतर ह्या पिवळ्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये 1 पिवळा मणी 3 हिरवे मणी 4 मणी ओवून घ्यायचे आणि हा हिरवा आणि हा पिवळा ह्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. परत पुढच्या एका पिवळ्या मणीमधून आणि हिरव्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. हे सर्कल झालं. त्यानंतर एका पिवळ्या मणीमधून आणि हिरव्या मणीमधून सुई धागा बाहेर काढलेला आहे. इथे आता पिवळे मणी ओवून घ्यायचे. 3 पिवळे मणी ओवून घ्यायचे आणि हे 2 पिवळे मणी आणि हा हिरवा मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. हा जो पिवळा मणी आहे इथपर्यंत सुई धागा घेऊन येऊया. पिवळ्या मणीतून सुई धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये परत 3 पिवळे मणी ओवून घ्यायचे आणि हा पिवळा मणी, हिरवा मणी, पिवळा मणी 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता हा हिरवा मणी आहे इथपर्यंत सुई धागा घेऊन येऊया. हिरव्या मणीतून सुई धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये 3 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि हे 2 पिवळे मणी आणि हा हिरवा मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. ओके. आता हा जो खालचा हिरवा मणी आहे आणि हा पिवळा मणी ह्या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून घेऊया. या 1 2 3 4 आणि 5 ह्या पिवळ्या मणीपर्यंत सुई धागा बाहेर काढून घेऊया. पिवळ्या मणीतून सुई धागा बाहेर काढून घेतलेला आहे. इथे आता 4 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि हा हिरवा मणी आणि हा पिवळा मणी या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. म्हणजे इथे 6चं सर्कल तयार होतं. ओके. परत पुढच्या 2 पिवळ्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे.
पुढच्या 2 पिवळ्या मणीमधून सुई धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये 3 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि हा हिरवा मणी आणि 2 पिवळे मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। परत पुढच्या एका पिवळ्या मणीतून आणि हिरव्या मणीतून सुई धागा बाहेर काढून घेऊया। हिरव्या मणीतून सुई धागा बाहेर काढून घेतलाय। आता इथे 3 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि हा हिरवा पिवळा हिरवा अशा 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा। ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, हे इथपर्यंत झालं। आता 1 2 3 4 आणि 5 हा जो 5वा मणी आहे इथपर्यंत सुई धागा घेऊन यायचा आहे। ह्या मणीतून सुई धागा बाहेर काढून घेतलेला आहे। आता ह्या 2 सर्कलवरती आपल्याला हे 2 सर्कल आहेत त्यातले हे जे 2 मणी आहेत मधले तिथे आता सर्कल तयार करायचे आहे। मग धाग्यामध्ये 4 मणी ओवून घ्यायचे आणि हा धागा निघालेला मणी आणि हा त्याच्या मागचा मणी या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। परत पुढच्या 2 हिरव्या मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। ओके, आता इथे परत 3 हिरवे मणी ओवून घ्यायचे। तीन हिरवे मणी ओवून घेतल्यानंतर 1 2 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। ओके, आता 1 2 3 4 आणि 5 या 5व्या मणीपर्यंत सुई धागा घेऊन येऊया। हे सर्कल झाल्यानंतर हे जे 2 मधले सर्कल आहेत त्यातले हे 2 मणी आहेत ह्यावर आता आपल्याला 6चं सर्कल करायचं आहे। इथून धागा निघालेला आहे। आता धाग्यामध्ये 4 मणी ओवून घ्यायचे आणि हा मणी आणि त्याच्या मागचा जो हा आहे या 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। ओके, तर आता हे जे 6चं सर्कल झालं आहे इथून एकदा सुई धागा फिरवून घेऊया। त्यानंतर ह्या एका मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये 4 पिवळ्या रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि हे 3 मणी सोडून द्यायचे आणि वरच्या एका पिवळ्या मणीतून ही सुई अशी घालून धागा बाहेर काढायचा आहे। घट्ट ओढून घ्यायचं आहे म्हणजे खाली असे हे फूल तयार होईल। धागा खेचायचा आहे, घट्ट ओढून घ्यायचा आहे। ओके, आता इथून आपली सुई निघाली होती या हिरव्या मणीतून। आता इथून ओढून घेतल्यानंतर त्याच्या बाजूच्या हिरव्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे। ओके, आता 2-3 मण्यांमधून मग धागा फिरवून घ्यायचा आहे आणि गाठ मारून कट करायचा आहे। हे आपलं एक पान तयार झाले। जर तुमचा धागा मोठा असेल तर धागा कट न करता तो प्रत्येक मण्यांमधून काढून सेकंड पान दुसरं पान करायला घ्या। ओके, तर अशाच प्रकारे दुसरं पान आपल्याला करायचं आहे। हे एक पान झालं। जसं तुमच्या दाराचं माप असेल त्या मापाप्रमाणे हे तोरण करत जायचं आहे। तर आता हे एक पान झालं। आता मधला गॅप किती सोडायचा, तर 1 2 3 सर्कल सोडून बाकीचे जे 3 सर्कल येतील त्या सर्कलवरती हे असं पान करायला घ्यायचं आहे। हे बघा, हे 1 2 3 हे 3 सर्कल सोडायचे आणि ह्या सर्कलपासून सुरुवात करायची। हे 2 मधले सर्कल आहेत त्यात हे जे सर्कल आहेत त्यातले हे जे 2 मणी आहेत खालचे त्यावरती 6चं सर्कल करायचं। एक पिवळा मणी, 2 हिरवे मणी, एक पिवळा मणी घालायचा आणि ह्या 2 लाल मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा। हे जसं मी दाखवलं पहिलं पान तर त्याचप्रमाणे बाकीची पानं करून घ्यायची। हा एक सर्कल असा केला होता आपण, तसाच दुसरा करायचा आहे लागून। ओके, तर हे असंच वाढवत जायचं आहे पान। तुम्हाला जे मेजरमेंट पाहिजे असेल त्या मेजरमेंट प्रमाणे करायचं आहे। ओके, आणि धागा जोडताना कधी पण लाईट कलरचे जे मणी आहेत तिथून धागा जोडायचा आहे। हे जे डार्क मणी असतात लाल हिरवे इथून धागा जोडू नका।
कारण ती धागा तो गाठीचा भाग दिसून येतो. तर फिनिशिंग नीट करा म्हणजे हे तोरण खूप सुंदर दिसेल. आता हे बघा, इथे मी तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून ह्या हिरव्या मण्यांमधून एक तात्पुरतं केलेलं होतं, धागा काढलेला होता. तर इथून न काढता पिवळ्या मणीमधून काढून घ्या, किंवा तुम्ही जे कलर घेणार असाल तर त्या लाईट कलरमधून कधी पण धागा जॉईंट करा. शक्यतो जेवढा मोठा घेता येईल तेवढा धागा मोठा घ्या आणि तोरण करा. ओके, तर हे पूर्ण झालेलं तोरण कसं दिसतं हे आपण आता बघूया. तर आज मी तुम्हाला हे दाराचं तोरण कसं करायचं हे शिकवलेलं आहे. खूप सुंदर हे दिसतं तोरण. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. 8 नंबरच्या मोत्यांमध्ये सुद्धा हे तोरण तुम्ही करू शकता. आजचा हा तोरणाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, व्हिडिओ शेअर करा. ज्यांना मोत्यांच्या गोष्टींची आवड आहे अशांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून नक्की पोचवा. आणि गौरीहर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.